हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि हा आहे आपला पार्ट 5 मुंबईमध्ये. आणि आज आम्ही दर्शन घेणार आहोत सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी. आणि पुढे बघूया, जर टाईम भेटला तर पुढचं पण आपण कवर करूया. आणि ही पकडलेली आहे आम्ही फास्ट लोकल. तर अशा मस्तपैकी गर्दीत घामाघूम होऊन आम्ही जीवाच्या करारावरती अशी लोकल पकडलेली आहे. आणि आता आम्ही उतरलो रे. चला, मेकअप केला तुमचा होमलच. मी चाललोय सिद्धिविनायक, महालक्ष्मी म्हातारीचं भूत आणि लास्टला गेलो. म्हणजे हे झालं तर ठीक आहे, नाही तर कुठं लावायच. तर मामींनी सांगितल्याप्रमाणे आज आपण कव्हर करणार आहोत सिद्धिविनायक, महालक्ष्मी, बाबुलनाथ. तर बघूया काय होतंय. आणि दादर जरा मोकळं वाटत होतं, जास्त काही कोणाला बसू दिलं. बस इतना ही जिंदगी में सोना चाहिए, इतना ही चाहिए, ज्यादा नहीं चाहिए, इतना ही चाहिए. आणि इकडे आमच्या मामींची शॉपिंग चालू झालेली आहे. जिथे बघेल तिथे काय दिसेल ते बाई घेणारच. काय या बाईच्या हाताला दमच नाही, नुसती शॉपिंगच करते. हे घेऊ का ते घेऊ. आणि मामींची शॉपिंग बघून मला देखील मामींची सवय लागली आणि मी पण इकडे तिकडे बघायला लागले. तर इकडे आम्ही चप्पल बघितली. एखादी चप्पल आम्हाला आवडते का, पूर्ण दुकान बघितल्यानंतर आपल्याला एकही चप्पल आवडलेली नाही आहे. आणि आम्ही पुढे गेलो आणि इथे आम्हाला दिसला असा मस्तपैकी शिवाजी महाराजांचा असा फोटो, एक नंबर होता. त्याच्यानंतर आम्ही पुढे चालत गेलो आणि टॅक्सी शोधली. फायनली आम्हाला टॅक्सी मिळाली आणि आता आम्ही सिद्धिविनायकच्या दिशेने रवाना होत आहोत. सिद्धिविनायकचं दर्शन घेऊन आपण अंबानीच्या घरी जाऊया. महालक्ष्मीला गेलो ना, इकडे आहे. रात्रीच्या वेळेला बोलायला म्हणलं तांबडा पांढरा केलाय कोल्हापूर मधून काय. हो, संध्याकाळी भंडारा लावलाय. भंडारा पण लावला जायचंय. भंडारा में जाएंगे, भंडारे को लेके जाएंगे. आंटीला तर टॅक्सीतून उतरलो आणि आम्ही फायनली पोचलेलो आहोत सिद्धिविनायक मंदिराजवळ. तर आता मस्तपैकी आम्ही दर्शन घेणार आहोत. तर आम्ही मुखदर्शनाला जायचा निर्णय घेतलेला आहे आणि तिथून देखील मस्तपैकी आपल्या गणपतीचं दर्शन आपलं होणार आहे. मुखदर्शन आपल्याला व्यवस्थित आपल्याला गणपती पाहायला मिळतो. मुखदर्शन घेतलेलं कधी पण चांगलं. आणि बघू शकता अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्या. तर दर्शन झालेलं आहे. दर्शनानंतर आता आमच्या मामीने एक छान माहिती सांगितलेली आहे, तर नक्की ऐका. एक आमचं प्राचीन सिद्धिविनायक मंदिर आहे. आम्ही जेव्हा लहान होतो बंधूच्या वयाचे, तेव्हा इकडे काहीच नव्हतं, फक्त एक मंदिर होतं. त्याचा फोटो मी तुम्हाला टाकेन. खूप सुंदर मंदिर होतं, गावच्या सारखं प्रॉपर. आम्ही पप्पा दर संडेला आम्हाला इकडे घेऊन यायचे आणि आम्ही इथे अंगणात खेळायचो. तेव्हा हे एवढं प्रचलित नव्हतं. सेकंडली तुम्हाला वाटतं आम्ही ब्लॅक ड्रेस का घातले दोघींनी, कारण का ब्लॅक ड्रेस घालण्याच्या मागचं कारण हे आहे की तुम्ही जेव्हा पण काळा कपडा घालता, मला माहिती की सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करून होतो. तर जेव्हा आपण मंदिरात येतो त्यावेळेला काळे कपडे घालायचे, का तर आपण जी पॉझिटिव्हिटी असते त्या मंदिरातली किंवा देवाची, ती आपण आकर्षित केली पाहिजे. वाईट कपडे बाहेर घालायचे, जिथे आपल्याला जाऊन कोणती गोष्ट लागली नाही पाहिजे तिथे वाईट कपडे घालायचे. म्हणून तुम्हाला माहिती वाईट कपडे कुठे घालतात. नॉर्मली सगळ्यांनी मोस्ट ऑफ लोक मंदिरात येताना ब्लॅक कपडे घालून या, का तर ब्लॅक कपड्यांनी चांगली पॉझिटिव्हिटी तुमच्या अंगात शोषून देईल. थँक्यू. तर अशा प्रकारे मामींनी आपल्याला छान माहिती दिलेली आहे. आणि आता आपण ठरवलेलं आहे आपला नेक्स्ट स्टॉप राहणार आहे महालक्ष्मी मंदिर. आता आम्ही चाललेलो आहोत महालक्ष्मीला. सिद्धिविनायक दर्शन झालेलं आहे. चला आता महालक्ष्मी चलेगी. मला मॉलमध्ये जायचं आहे, गेम खेळायचे. रात्री आपण कुठे गेलेले पण नाही तिकडे. अबो तुला एक मी डील देते. तुला ड्रोन पाहिजे का मॉलमध्ये खेळायचंय? मला मॉलमध्ये खेळायचं आहे. मग ड्रोन कॅन्सल, ड्रोन घेणार नाही. बघ काय ठरव. बघ एक काम करायचं, हा. मॉलमध्ये खेळून झाल्यावर ड्रोन घ्यायचं. तर मामी म्हणल्या की तुम्हाला अंबानीच्या मुलीचं घर दाखवतो. तर ह्या साईडला मामीने आपल्याला दाखवलेलं आहे अंबानीच्या मुलीचं घर. तर हे घर कोणाचं आहे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण फायनली पोचलेलो आहोत महालक्ष्मी मंदिराजवळ. तर पूर्ण बदललेलं होतं. जेव्हा आम्ही आधी यायचो तेव्हा एंट्री अशी नव्हती, पण आता सर्व काही बदललेलं आहे. आणि आम्हाला असं आतमध्ये जाताना छान अशी कमळाची फुलं दिसली, अगदी सुंदर. खूप छान वाटलं. वातावरण अगदी सुंदर होतं आणि अशी कमळाची फुलं भरपूर होती आम्हाला बघायला मिळाली महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर. आणि खूप काही चेंजेस झालेले इथे. तर पुढे दाखवते मी काय चेंजेस झालेत. तर आम्ही अशा प्रकारे दर्शन घेतलेलं आहे. व्हिडिओ काढायला आतमध्ये अलाउड नव्हतं, म्हणून मी असा बाहेरून व्हिडिओ काढलेला आहे. आणि महालक्ष्मीचा व्हिडिओ देखील आता तुम्हाला दिसेल. असं छानपैकी सुंदर दर्शन झालेलं आहे. गर्दी वगैरे काही नव्हती. आणि त्याच्यानंतर आम्ही खाली गेलो आहोत.
तर इकडे आधी जेव्हा आम्ही खाली जायचो तेव्हा आम्हाला इथे समुद्राचं पाणी लागायचं, पण आता इथे पूर्ण चेंजेस केलेले आहेत. आणि थोडं गार होऊया म्हणून असा उसाचा रस आपण इथे मागवलेला आहे. आणि ऊन फारच होतं तर उसाचा रस पिऊन आम्ही निघालो आहोत. आणि हे बघा, हे आहेत वरच्या शिड्या आणि इकडून आम्ही असं सरळ खाली चालत जायचो. आणि इथे तुम्हाला जे दिसतंय हा रोड वगैरे, हा रोड नव्हता, तर इथे पूर्ण समुद्र होता. समुद्राचं पाणी व्हायचं इथे, पूर्ण असं असायचं. आणि पाय धुवून आम्ही वर जायचो. तर आता पूर्ण चेंजेस केलेले आहेत. मागे मोठा असा रोड बनवलेला आहे. आणि बाकीची माहिती मामींकडून ऐका. तुम्ही बघितलं आणि तो समुद्र होता, अगदी कोसळ रोड झाला. हे मंदिर आम्ही ज्या पद्धतीने बघितले आहे आता जे आहे ते पूर्ण ड्रास्टिक चेंज आहे. आधी मंदिर खूप सुंदर होतं, छोटंसं होतं, काळ्या पाषाणात होतं. आता ते मंदिर जे आहे ते मार्बलमध्ये त्याला कन्वर्ट केलं आहे. आणि खूप सारा सभा मंडप वगैरे असं टाकून त्याची शोभा घालवली. आधी सगळं असं तुम्ही बाजूला बघायला काहीच नव्हतं, फक्त हे मंदिर होतं. आणि ही जागृत देवस्थान आहे. तुम्ही जी कोणती मनापासून इच्छा कराल आणि महालक्ष्मीला बोलाल की महालक्ष्मी देवी आमच्यासोबत चल, आणि आमची जे काही भरभराट आहे, बिझनेस असू दे किंवा बाकी सगळ्या गोष्टी, तर ते नक्की होणार. तर तुम्ही कधी इकडे आलात तर देवीला नक्की साकडं घाला की देवी आमच्याबरोबर चल. आणि आमचं दर्शन झालेलं आहे. आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आम्हाला दिसली असे आवळा, चिंच, कैरी. तर फार मजा आली कैरी चिंच खाऊन. आता उन्हाळ्यात सीझन असतो, गुंडूला देखील फार आवडली. तर ही लाल कलरची कैरी बघू शकता मामींच्या हातातली. ही इतकी आंबट नसते, ही जरा गोड असते. आणि दिशू जी खातोय ती जरा आंबट असते. तर ही गोड कैरी सगळ्यांना आवडलेली आहे. अशा प्रकारे आम्ही मस्त एन्जॉय केलेला आहे चिंच आणि कैऱ्यांमध्ये. आणि आता आम्ही पुढे निघणार आहोत. कैरी पार्टी दाखव सगळ्यांनी, गुंड दाखव कैरी. हे दाखव विशू, लाल कैरी कधी बघितली? तर महालक्ष्मी मंदिराच्या जरा पुढे आलो. हजी अलीच्या टर्निंगजवळ आम्हाला इथून दिसलेला आहे अनंत अंबानी यांचा बंगला. अँटीला बघू शकता तुम्ही. हा आहे अंबानी यांचा बंगला. बॉक्स तुम्हाला जी बिल्डिंग दिसत आहे तर तो आहे अनंत अंबानींचा बंगला, घर. आणि अशा प्रकारे आपण बंगला बघितलेला आहे. आणि आता आपण पुढे निघणार आहोत. नेक्स्ट स्टॉप कोणता तर बघत राहा. आता आम्ही महालक्ष्मीचं आमचं दर्शन झालंय. आता आम्ही इकडून चाललेलो आहोत गेटवे ऑफ इंडियाला. इथे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, ते थोड्या वेळात कळेल तुम्हाला. सरप्राईज हे तुम्हाला अवतार वेगळा दिसतात थोड्या वेळाने. चलो, आमचं झालेलं आहे दर्शन महालक्ष्मीचं. आणि आता आम्ही चाललेलो आहोत गेट ऑफ इंडियाला. चला, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आणि काहीतरी तुम्हाला चेंज दिसणार आहे. तर आम्ही पोचलेले आहोत गेटवे ऑफ इंडियाला. आणि थोडी पोटपूजा करूया म्हणून आम्ही गेलेलो आहोत KFC मध्ये. तर चेंज तुम्हाला मामी सांगत होते की व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी चेंज दिसणार आहे. चेंज वगैरे काय नाही, फक्त मी जरा माझा वरचा टॉप चेंज करणार आहे. कारण की मला फोटोशूट वगैरे करायचा असतो, व्हिडिओ करायचे असतात, म्हणून मी दुसरा येलो कलरचा शर्ट पुढे घालणार आहे. बाकी काही नाही, आपलं चेंज वगैरे. तर अशा प्रकारे आपण जरा किरकोळमध्ये खाल्लेलं आहे KFC मध्ये. आणि खाऊन पिऊन आता आपण निघणार आहोत गेटवे ऑफ इंडियाकडे.
ऑफ इंडिया बघितल्यानंतर आम्ही पुढे गेलो तर इथे आम्हाला लिओपोर्डच्या इथे तुम्ही बघू शकता काच दाखवलेली आहे. आणि हे आहे लिओपोर्ड कॅफे. 26/11 जो हमला झाला होता त्यावेळेस जेव्हा कसाब वगैरे आले होते 26/11च्या वेळेस, तर हा लिओपोर्ड कॅफेमध्ये गोळीबार झाला होता, हल्ला केला होता, त्यांनी अटॅक केला होता. आणि त्यावेळेस जे काचेला त्यांच्या बंदूकच्या गोळ्या लागल्या होत्या तर ते अजून देखील इथे आहे, बघू शकता तुम्ही. तर हे मी खास व्हिडिओ बनवलेला आहे, बघू शकता. आणि इकडे तर माहिती तुम्हाला हे शॉपिंगचं असं आहेच, भरपूर काही गोष्टी इथे युनिक तुम्हाला बघायला मिळतील अशा प्रकारे. आणि परत मामींनी किरकोळमध्ये शॉपिंग केलेली आहे इथे. आणि आम्ही आता इथून निघालेलो आहोत गेटवे ऑफ इंडिया वगैरे बघून. सो गाईज आता आम्ही मस्तपैकी असं गेट ऑफ इंडिया बघितलेलं आहे. एक नंबर वाटलं आम्हाला. वा काय सांगू तुम्हाला, सांगू शकत नाही. आणि फायनली आम्ही ट्रेन पकडून परत घाटकोपर स्टेशनला पोहोचलो. आणि स्टेशनवरती माझा मैसूर मसाला डोसा मी असा खाल्लेला आहे, मस्तपैकी मजा आली फार. आणि आजचा व्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.